चला आपण खाईर मॅचला सुरुवात करूयात. येस, पंपांचा सिग्नल येतोय. लेट्स प्ले. मॅचला होती सुरुवात. प्रतीक स्ट्राइक एंडला, अभिनव लॉस्ट स्ट्राइक एंडला ऋषिकेश. पहिल्याच बॉल वरती अफलातून प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. अभिनवच्या बॅट मधून या मॅच मधला आलाय हा पहिला चौकार. बॉलवरती अभिनवच्या बॅटमधून तो एक करारा प्रहार. अगदी जमिनी लगत ताकदीचा त्या बॉलवरती वापर पाहिलात. सीमारेषा पार बॉलला पाठवलंय. 4 धावांनी संघाचं खातं उघडलंय. दुसऱ्या बॉलला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, थोडीशी शफल झाले होते आणि त्याच्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉलच्या रीच पर्यंत पोहोचू शकले नाहीत. बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट, जस्ट स्विंग अँड मिस. म्हणजेच दुसऱ्या बॉलवरती गोलंदाज प्रतीकचा कमबॅक. पहिल्याच बॉलवरती चौकार. त्याच्यानंतर प्रतीकचा पलटवार देखील. यावेळी अभिनवच्या बॅटमधून पुढे एकदा चौकार जाईल का? तर येस, डेफिनेटली. 1 बाउन्स, सीमारेषा पार चौकार. त्याच्या बॅटमधून 2 मोठे प्रहार. यावेळी पहा काय फटका सजवलाय. स्टँड, डिस्पॅच अँड डिलिव्हर फॉर द मॅक्सिमम. मॅग्निफिसंट स्ट्राइक. प्रत्येक षटकारासाठी 5 झाडांचं योगदान म्हणजे 5 झाडांचं वृक्षारोपण ही या स्पर्धेची वेगळी ओळख आहे. अभिनवच्या बॅटमधून तो घणाघाती प्रहार आला. यावेळी शफल झालाय. क्रॉस. पुन्हा एकदा बॉडीचा वेध घेणारा बॉल राहिलाय. सिंगल आली. अंपायरचं सिग्नल. आपल्या परत बॅटला बॉल लागला आणि त्यातून एक सिंगल अर्जित झाले. आणि या सिंगलच्या साह्याने जर आपण पाहिलात तर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 15 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 5 चेंडूच्या अखेरीस फलकावर धावा आहेत. 1-15. चांगली बॅटिंग. आपल्या नावाला साजेसा खेळ राहिला या मॅच मध्ये. अभिनवचा जबाबदारी खांद्यावरती आहे आणि अगदी ती मदार सांभाळत असताना, स्वीकारत असताना चांगली फटकेबाजी देखील राहिल्या. जमिनी लगत ते 2 मोठे फटके. त्याच्यानंतर एक हवाई हल्ला देखील पाहिला. आक्रमण केलं, बॉलवर तुटून पडला. मिड विकेट रिझन मध्ये तो षटकार देखील आपण पाहिला होता. धावफलकावर धावा 15 झाल्यात. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. थोडंसं बॉल चेक केला जातोय. चेंडूवरती थोडीशी चर्चा केली जाते. शेवटचा बॉल. चला, नेटमध्ये जे खेळाडू खेळत आहेत, नेटमध्ये चला मित्रांनो बाहेर या. नेटमध्ये जे खेळत आहेत ना, प्लीज बाहेर या, कारण त्या नेट जे आहेत ते लेदरसाठी बनवले आहेत. त्यामुळे विनंती करतोय, नेटमध्ये जे खेळत आहेत चला बाहेर येऊन प्रॅक्टिस करा. 15 धावा झाल्या. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ. तर ऋषिकेश मात्र पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्राइक एंडला आलाय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 बॉल फेस अगदी अभिजितनं केला आणि त्याने धावा कुठल्या अक्षरशः 15. अभिनव, माफ करा, अभिनवचा खेळ खूप चांगला राहिला या षटकामध्ये. ऋषिकेश वरती जबाबदारी आहे. डावखुर याचा फलंदाज, त्याच्यासाठी देखील डीप मध्ये ऑन साइडला अतिरिक्त प्रोटेक्शन दिलं गेलंय. शेवटचा बॉल. प्रतीक यावेळी राऊंड द विकेटने सज्ज आहेत. स्ट्राइक एंडला ऋषिकेश. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मोठा हल्ला करायचा होता. मिस टाइम हिट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत. जजमेंट चांगला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिला धक्का लागलाय. एक षटक संपले. 15 धावा धावफलकावरती.
विनंती आहे थोडंसं घाई करण्याचा प्रयत्न करा, कारण उशीर बराचसा झालाय. वेळेपेक्षा मोठं क्रिकेट नाही, क्रिकेटपेक्षा मोठं माणूस नाही. त्याच्यामुळे मी विनंती केलं, चला क्रिकेट मध्ये वेळेला फार महत्व आहे, कारण क्रिकेटमध्ये तास नाही मोडली जात तर मिनिटं मोडली जातात. ज्यावेळी आपण पाहिलं असेल की 2 मिनिटं उशीर झाला आणि क्रिकेटच्या इतिहासात ना भूतो ना भविष्यात अशी घटना घडली. अँजेलो मॅथ्यूजला आठवा. टाइम आउट या नियमाचा शिकार होणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू आहे. म्हणून मी विनंती करेल की क्रिकेटच्या मैदानावरती मिनिटांना फार महत्व आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विलास अगदी अनुभव असलेला खेळाडू आहे. मागच्या ओव्हरमध्ये चांगला खेळ राहिला होता. यावेळी समोर अभिनव आहे. अभिनवच्या बॅट मधून कार्यक्रम केला गेला. टप्प्यामध्ये आल्यानंतर मी कार्यक्रम करतो षटकार. षटकाराने धावफलकाने थोडासा आकार देखील प्राप्त केलाय. तर मात्र साईड चेंज केली जाते. दी ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करणारे गोलंदाज विलास आता मात्र राऊंड द विकेटने सज्ज झाले. स्ट्राइक एंडला अभिनव. यावेळी देखील चांगला फटका आहे. फ्लॅट हेड अगदी पुन्हा एकदा अभिनवच्या बॅटमधून षटकार. चला बॉल द्या. मी विनंती करते, चला जे नवीन बॉल द्या. नवीन बॉल द्या, कारण बाहेर गेल्यानंतर नवीन बॉल हा या स्पर्धेचा एक वेगळा नियम आहे. त्याच्यामुळं जरी तुम्ही शेवटचा बॉल खेळत असाल तरी तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल, याची देखील दक्षता घ्या. यावेळी षटकार आलाय आणि आता अभिजित म्हणत असेल की मी तो षटकार मारला तो कदाचित माझ्या दृष्टीने थोडासा घातक ठरला. नवीन बॉल गेलाय तर नवीन बॉलवरती टेनिस क्रिकेट म्हटलं तर एलिव्हेशन कमी मिळतं, ही वैशिष्ट्य आहे नवीन चेंडूचं. आणि तो नवीन चेंडू दिल्यानंतर फलंदाज थोडासा विचार करतो की मोठा फटका मारायचा की डिफेन्स करायचा. हा डबल माइंडेड म्हणजे दुविध अवस्था होते बॅटरीची. आणि सध्याच्या घडीला अभिनव जो आहे तो खूप चांगली बॅटिंग करतोय. मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार आले. धावफलकावरती धावा जर पाहिल्यात तर झाले 27-27. 27 महिला जयवर्धन या खेळाडूचा जर्सी नंबर. आणि क्रिकेटच्या इतिहासातील असा एकमेव खेळाडू आहे ज्यानं वर्ल्ड कपच्या हिस्ट्रीमध्ये सेमीफायनल आणि फायनल अशा 2 मॅचमध्ये सेंचुरी केली. 2011 मध्ये त्यांनी तो कारनामा केलाय. यावेळी खोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढले. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकता येणार आहे. सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं स्ट्राइक रोटेट करत असताना तर डावकुर येताचा फलंदाज ऋषिकेश स्ट्राइक हँडला. माफ करा, ऋषिकेश बाद झालाय. आता मात्र विकेश आलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर धावा 28 होत आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना 3 चेंडू फेकून झाले. आणि 3 चेंडूच्या मोबदल्यात विलास यांचा जो स्पेल आहे तो थोडासा महागडा राहिलाय. म्हणजे जवळजवळ 4च्या सरासरीने 13 धावा खर्च केल्यात. पुढे एकदा यावेळी विकेट स्ट्राइक एंडला. राऊंड द विकेटने गोलंदाज विलास. पुढे एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी बॉलरच्या अगदी डोक्यावर बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती आले तोपर्यंत पुढे एकदा एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साह्याने रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 29-29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट ही सध्याच्या घडीला जी स्थिती आहे ती पाहत आहे कोलवट संघाची. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजून या षटकातील शिल्लक आहे. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज विलासनं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 घनाघाती प्रहार, त्याच्यानंतर जकडून ठेवला एक चांगला टप्पा. पुढे एकदा गोलंदाज इन ऍक्शन. यावेळी सफल झाले. पुन्हा एकदा अक्रॉस स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेट झोन मध्ये बॉलला खेळून काढलाय. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये, केवळ सिंगलवर थांबवलं गेलंय. चांगली गोलंदाजी राहिली. म्हणजे पहिले 2 चेंडू ओव्हर द विकेटने हाताळलं होतं, त्याच्यानंतर निर्णय घेतला राऊंड द विकेटने जाण्याचा. आणि मी म्हणेल की राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना थोडंसं चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा 3 चेंडूवरती केवळ 3 धावा खर्च केला. शेवटचा बॉल 1 टू गो. 30 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका. एलिव्हेशन नाही या बॉलवरती. क्षेत्ररक्षक बॉल खाली. जजमेंट चांगलं आहे. पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती देखील विकेट. षटक क्रमांक 2 संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्या 30.
नवीन गोलंदाज बॅटर विपुल मैदानावरती दाखल झाला. चला दोन्ही संघाला विनंती आहे प्लीज मित्रांनो थोडंसं घाई करा कारण खामगाव संघ कारण वेळ आपल्याकडे फार कमी राहिलाय. वेळेवर थोडंसं निर्बंध आपल्याला ठेवायला हवेत कारण वेळेचं गणित हे माणसाच्या आयुष्यात फार मोठं आहे. अगदी मी उल्लेख करतो की ज्या सिकंदरानं अर्ध आयुष्य विश्व जिंकलं तर सिकंदरानं मृत्यूपत्रामध्ये शेवटचं वाक्य लिहून ठेवलं ज्यावेळी माझी अंतिम यात्रा निघेल त्यावेळी माझे दोन्ही हात बाहेर ठेवायचे जेणेकरून लोकांना तो संदेश जाईल की वेळेपुढे कोणाचं काही चालत नाही आणि वेळेसोबत कोणी काही घेऊन जात नाही. म्हणून वेळ ही माणसाच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची गोष्ट आहे. आयुष्यात गेलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला कमवण्याची पुन्हा चान्स मिळेल मात्र गेलेली वेळ ही माणसाच्या आयुष्यात पुन्हा मिळणार नाही. त्याच्यामुळे विनंती करतोय की या वेळेवर आपण थोडंसं काम करण्याचा प्रयत्न करूयात. काय करूयात शेवटचं षटक गतीपथावरती धाफलकावरती धावा झाल्यात. 15च्या सरासरीने खेळ चाललाय. गोलंदाज रुपेश पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय. चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सीमा रेषा पार चौकार. आलेल्या सर्व आमच्या महिला मंडळ असेल लिपणी गावच्या सर्व नारी शक्तीचा देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. कारण नीना सरांनी देखील मगाशी उल्लेख केला की एखाद्या यशस्वी माणसाच्या मागे महिलांची किंवा स्त्रीचा जो हात आहे तो फार मोठा असतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून लिपणी गावातील संपूर्ण महिला वर्ग अगदी आवर्जून या स्पर्धेसाठी दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती 9+4 धावा होत्या. रणसंख्या जर पाहिली तर 10 बॉलवरती 33 धावांची एक मातब्बर इनिंग राहिले. अभिनवच्या बॅटमधून चांगली बॅटिंग करतोय. धावा झाल्यात 35 आणि त्याच्यामध्ये एकट्या अभिनवच्या 33 धावा आहेत. म्हणजे मागचे आपण पाहिलं तर 3 खेळाडूवाल्यांनी 2 धावा केल्यात. म्हणजे एका बाजूला एका हाती किल्ला लढवतोय अभिनव. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता. पुन्हा एकदा टप्प्यात आला आणि कार्यक्रम झाला. सीमारेषा षटकार. जे 39 वैयक्तिक धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय अभिनव. 41 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती अर्जित केले जात आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा साईड चेंज केली जाते. ते दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विलासचं जे काम केलं होतं राऊंड द विकेटने आल्यावर थोडंसं चांगली गोलंदाजी राहिली होती. पुन्हा एकदा तेच चित्र. यावेळी फुल टॉस बॉल घुटना टेक तमाशा देख षटकार आलाय. सीमारेषा पार 6 रन्स. एक मातब्बर खेळाडू मी सुरुवातीलाच उल्लेख केला की व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. मला वाटतं 2021 मध्ये या खेळाडूची बॅटिंग मी पाहिली होती ज्या ठिकाणी स्वराज्य चषक ही स्पर्धा होती आणि ओव्हल मध्ये अफलातून बॅटिंग राहिली होती या खेळाडूची. चला बॉल मैदानावरती द्या. न्यू बॉल चला न्यू बॉल द्या. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर धावा एकंदरीत झाल्यात 47. 4 आणि 7 या 2 क्रमांकाला मिळून जो क्रमांक होतो 47 तो सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहे. 2 बॉलवरती 17 धावा कुठून काढल्यात आणि अभिनवला आपण पाहताय 12 मध्ये 85. या स्पर्धेची पहिली अर्धशतक पहिली हाफ सेंचुरी येऊ शकते ज्या पद्धतीने बॅटिंग चालली. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने साईड चेंज केली. अक्रॉस द लाईन गॅप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती आहे. जजमेंट चुकलंय. सीमारेषा पार. पुन्हा एकदा आलाय चौकार. 51 धावा एकंदरीत आपण स्कोर कार्ड वरती पाहत आहे. संघाची 50 मात्र लगावली जाते आणि आता अभिनव जाऊन पोहोचलाय 49 या धावसंख्येवरती. 13 मध्ये 49 केल्यात.
सुरुवातीला उल्लेख केला की म्हसा तालुक्यातील मातब्बर खेळाडू आहे. याच मैदानावरती मायरा 11 मंडणगड या संघाकडून देखील खेळताना या खेळाडूला पाहिलं. त्याच्यामुळं अभिनव या खेळाडूकडे क्रिकेटसाठी जे काही आहे ते सर्व आहे आणि सध्याच्या घडीला तो त्याचं बेस्ट या मॅचमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. मी सुरुवातीला उल्लेख केला की अभिनवला जबाबदारी घेऊन खेळणं गरजेचं आहे आणि मॅचमध्ये ती जबाबदारी त्याच्या खांद्यावरती राहिली. या बॉलवरती फटका अगदी मिड ऑनला क्षेत्ररक्षक आलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय मैदानावरती. पंचांचा इशारा आलाय. फलंदाज 50 करून बाद झालाय. चला अभिनव एकदा बॅट दाखवा आपल्या बॅटमधून. या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी आली त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. मी अभिनवला विनंती करतो चला बॅट दाखवणं जो प्रेक्षकांचा आदर आहे तो आपण स्वीकारूया. 14 बॉल मध्ये 50 धावांची एक मातब्बर इनिंग आणि ती पेश करून अभिनव मात्र आता माघारी परततोय. धाव फलकावरती एकंदरीत धावा जर आपण पाहिल्यात तर झाल्यात 52 52 धावा झाल्यात. म्हणजे सुरुवातीपासून एक मी म्हणेल की ते चित्रच राहिलं होतं. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर झाले करू आला ग आई आला तुझे ग चरणाला आई तारावली तो आई तुझे ग देवलाला आई तारावली तो. संघाचा कॅप्टन टॅप केले बॉलला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. तोपर्यंत पुन्हा एक सिंगल अर्जित केली जाईल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 53-53 या क्रमांकावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रुपेश संघाचा कॅप्टन संघाचा संघनायक संघाचा मोहरके आणि त्याच्यावरती चढवलेलं ते आक्रमण अप्रतिम. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. या षटकातील 53 धावा एकट्या अभिनवनं एका हाती किल्ला लढवला. शेवटचा बॉल 1 to go ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्याच इनिंग मधला शेवटचा बॉल सोडले. या बॉलला धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. अगदी वाईट आणि त्याच्या बरोबरीने फलंदाज बाद. चला पुढील मॅच आणि पुढील मॅच साठी लिपनी आणि त्यांच्या बरोबरीने फलानी दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा भी विनंती करतोय. लिपनी आणि फलानी प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या. शेवटचा बॉल या चेंडूवरती पुढे एकदा क्रॉस लाईन ऑन साइडला खेळून काढले अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिझन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सफल होली झाली. आता तिसरी धाव म्हणजे 3 झाल्यात. एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा देऊन बसलाय. अशा पद्धतीच्या सद्यस्थितीला मैदानावरती चित्र आहे. म्हणजे एकावर एक फ्री असं बऱ्याचदा ऑफर असेल ती ऑफर या ठिकाणी आपण पाहिली. 3 षटकाचा एकत्रित खेळ संपला आणि 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा कोलवडचा संघ आहे तो जाऊन पोहोचलाय 57 या धावसंख्येवरती. 58 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल मध्ये 58 करायचे आहेत. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. आपण घेतो छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कुठेही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. मंगलमूर्ती चषक 2024 चा थरार. चला पुढची मॅच लिपनी विपक्ष फलानी झाले करू आला ग आई आला तुझे ग चरणाला आई तारावली तो आई तुझे ग देवलाला आई तारावली तो आई तुझे ग देवलाला. हार जीत ही लपंडा
दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा साधूच हो रे विधाता नवा जन्म घे विजेता. खामगाव संघ बॅटर मैदानावरती दाखल करा आणि कोलवट संघाला विनंती असेल, कोलवट संघ जास्त वेळ न घेता प्लीज आपण जरा घाई करण्याचा प्रयत्न करत, कारण वेळ थोडासा कमी राहिलाय. बॅटर खामगाव संघ, चला सलामीची जोडी पाठवा प्लीज. खामगाव संघाला विनंती आहे, सलामीची जोडी प्लीज त्वरित मैदानावरती पाठवा. 18 बॉल मध्ये 58 धावांची गरज. वेळच निर्बंध आहे, वेळच बंधन आहे, त्याच्यामुळे मी विनंती करेल घाई करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होणं फार गरजेचं आहे. चला दोन्ही सलामीचे फलंदाज दाखल झालेत. प्लीज घाई न द्या, कारण गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा अभिनव भुवन, म्हणजे बॅटिंग मध्ये अभिनव, बॉलिंग मध्ये अभिनव, सर्वीकडे अभिनव हा कार्यक्रम राबवला जातो सध्याच्या घडीला कोलवट संघाच्या माध्यमातून. बॅटिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली होती, आता ज्या धावा त्यांनी काढल्या त्या आता रोखायच्या आहेत. आता दुसऱ्या बाजूला खामगाव संघाचा प्रयत्न असेल, ज्या अभिजितनं आम्हाला बाउंड्री लाईन दाखवली त्याला देखील आम्ही तोच दाखवण्याचा प्रयत्न करू. स्ट्राईक हँडला चला खामगाव संघाचा अतिरिक्त खेळाडू खामगाव तुमचा प्रतिनिधी पहिला बॉल स्क्वेअर स्वरूपाचा वाईट पाहिला, पंचांचा इशारा आपण पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला गेला. वाईट आणि वाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये अंकित केली जाते. या एक धावीने संघाच्या धावफलकाचा श्री गणेशा देखील झालाय. 58 धावांचा पाठलाग करतोय खामगावचा संघ. अक्षय आहे स्ट्राईक हँडला. दुसऱ्या बॉलवरती चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे, कारण सातत्याने सांगितलं जातं बॉलिंग इज नॉट अबाउट पेस, म्हणजे वेग म्हणजे गोलंदाजी नाहीये. तुमच्याकडे ती तंत्रशुद्धता असायला हवी, मिश्रण, थोडंसं व्हेरिएशन आणि त्याच्यानंतर खास करून मैदानाचा विचार करत असताना टप्पा कसा हवाय त्याच्यावरती देखील विचार होणं गरजेचं आहे. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल डॉट. स्ट्राईक हँडला अक्षय, नॉन स्ट्राईक हँडला त्याच्या बरोबरीने प्रतीक दाखल झालाय. नेक्स्ट बॉल पुढे एकदा अक्षरशः खोदून काढले बॉलला, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं गेलंय, केवळ सिंगल येईल. एकापेक्षा अधिक या बॉलवरती काही नव्हतं आणि रणसंख्या पाहिली तर आता जाऊन पोहोचती आहे 2 या क्रमांकावरती. 2 चेंडू 2 धावा, 58 धावांचं टार्गेट. 16 मध्ये 56. टार्गेट मोठा आहे, मात्र क्रिकेटचा इतिहास सांगतो की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. त्याच्यावर देखील चर्चा होईल. यावेळी पाहिलं तर लोअर फुल टॉस, फ्लिक केलाय बॉलला, ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. यावेळी आलाय षटकार. धावफलकावरती धावा झाल्यात 8. ज्या अभिनवनं पहिल्याच षटकारासाठी नक्कीच एक वेगळा अभिनव कार्यक्रम आहे. प्रत्येक षटकारासाठी 5 झाडांची लागवड हे मात्र आगली वेगळी जी एक संकल्पना आहे ती लिपणी याच्या ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून जोपासली जाते. पुन्हा एकदा यावेळी टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. पुन्हा एकदा आलाय या बॉलवरती लगातारचा हा दुसरा षटकार, म्हणजे पुन्हा एकदा जी बॅटिंग अभिनवची राहिली होती, अभिनवला देखील त्याच पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते या मॅच मध्ये. म्हणजे जसा वार होता आणि त्याच ताकदीचे पलटवार देखील केले जात आहेत या मॅच मध्ये. धावफलकावरती धावा जर पाहिल्यात तर झाल्यात 14. 15 लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी मैदानावरती खेळ करते आणि आता विचार करायला भाग पडलाय आता फिल्डिंग कशा पद्धतीने सेट करायची. म्हणजे पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑन ठेवला गेला आणि त्याच्या बरोबरीने क्षेत्ररक्षक मिड विकेट ऑन साइड. यावेळी पुढे एकदा पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता, पॅडवरची चेंडू आदलला गेलाय. पंचाचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये, म्हणजेच एकंदरीत बॅटला बॉल ब्रश झाला आणि एक सिंगल आली. सिंगलच्या साह्याने रणसंख्येमध्ये झाली वाढ, रणसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या क्रमांकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 बॉल झालेत, माफ करा, शेवटचा बॉल असूनही शिल्लक 15 धावा.
ती सुरुवात चांगली झाली होती. ज्यावेळी कोलवड संघ बॅटिंग करत होता पहिल्या षटकामध्ये त्यांच्या देखील 15 धावा होत्या आणि मी म्हणेल की एक बॉल या ठिकाणी जास्त चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारा खामगावचा संघ, कारण पहिल्याच षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या कोलवड संघाने धावा केल्या होत्या 15. आता 5 बॉल संपले आणि 5 मध्ये 15 झाल्यात. शेवटच्या बॉलवरती विकेट आली होती. यावेळी काय होईल? यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू चाललाय कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा 1 बाउन्स आलाय. पुन्हा एकदा या मॅच मधला चौकार. बारा मध्ये 39 करायचे पहिल्याच ओव्हरमध्ये. मी म्हटलं होतं की कोलवड संघाची गोलंदाजी ही गोलंदाजी थोडीशी पहिल्याच मॅच मध्ये कुमकुवत राहिली होती आणि पहिल्याच षटकामध्ये अभिनवच्या बॅटमध्ये ओव्हरवरती तो तडाखा देखील दाखवला. 19 धावा कुठून काढल्या तर 12 मध्ये 39, म्हणजे तुम्ही समीकरण पाहिलं तर जवळजवळ 12-19 माफ करा 12-39 धावा 19 झाल्यात आणि 12 मध्ये 39 करायचे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋषिकेश, म्हणजे जो सलामीला ऋषिकेश आला होता पहिलं षटक हाताला अभिनवनं, आता त्याच्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला जो आला होता त्याला दुसरं षटक दिलंय. म्हणजे अभिनवनं धावा केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 15 तर दुसऱ्या बाजूला 19 धावा खर्च केल्यात. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आहे 39 धावांची गरज. 39 रन्स रिक्वायर्ड अँड रिमेनिंग बॉल्स आर 12. समीकरण आहे मॅच मध्ये. ऋषिकेश ओव्हर द विकेटने पहिला बॉल थोडासा चांगला टप्पा होता. एक सिंगल डायरेक्ट हिटचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा मानस धाडस दाखवलाय. डायरेक्ट हिटची संधी पंचांकडे दाद मागितली गेली, अपील केली गेली आणि पंचांना अगदी त्यांचं बोट आकाशाकडे या ठिकाणी इशारा दिलाय. फलंदाज बाद. प्रतीकची विकेट आली. तर प्रतीक चांगली बॅटिंग करत होता. तर क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला जो मोह आहे तो मोह आवरता यायला हवा. त्यावेळी पाहिलं तर प्रतीक खूप चांगली बॅटिंग करत होता आणि जर आपण पाहिलं असेल ना तर प्रतीकला दुसरी धाव घेण्याची मी म्हणेल गरज नव्हती. तर क्रिकेटच्या मैदानामध्ये मोह आवरता आला नाही तर बऱ्याचदा अपघात घडतात. अगदी आम्हाला प्राथमिक शिक्षणामध्ये जो धडा दिला गेला की माणसाला जेव्हा मोह येतो त्यावेळी काय होतं, अगदी तुम्ही चित्र देखील पाहिले, कुत्रा त्या भाकरीचा तुकडा घेऊन मैदानावरती आपल्या रस्त्यावरती पळत असतो आणि त्याला काही अंतरावरती गेल्यानंतर त्याच्या डबक्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतो आणि त्याच्या मनामध्ये ती लालसा येते की तो जो भाकरीचा तुकडा आहे तो देखील मी मिळवण्याचा प्रयत्न करेल. भुंकण्यासाठी तोंड खोवतो आणि त्या क्षणी त्याची भाकरी तो गमावून बसतो. म्हणून म्हटलं जातं की तुम्हाला लालच ही रोखता आली पाहिजे. मागच्या चेंडूवरती प्रतीक आणि या चेंडूवरती देखील फलंदाज विशाल आल्या पावली मागाली परतलाय. विकेटचं पतन. खराब रणनीती, कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मी म्हणेल की प्रतीकनं चुकी केली. ती जोखीम पत्करण्याची गरज नव्हती, कारण एका धावेनं खूप मोठा इम्पॅक्ट होणार नव्हत्या मॅच मध्ये. त्याच्यानंतर ज्या बॅटरनं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक स्वीकारला होता विशाल, तर विशालला देखील माघारी परतावं लागला. त्याच्यानंतर आता संघाचा कॅप्टन रुपेश मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज ऋषिकेश कमबॅक केलाय. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कॅचच्या माध्यमातून कॉट बिहाइंड विशालला माघारी परतलाय. या बॉलवरती सफल झाले. मागच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण अगदी तटस्थ भूमिकेमध्ये यष्टांच्या वरून बरोबरती बॉल थेट विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी आला डॉट बॉल. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आणि अभिनवला माहिती आहे अगदी गोलंदाजी आपल्या संघासाठी थोडीशी जमेची बाजू आहे, त्याच्यामुळे तो प्रोत्साहित करतोय गोलंदाजाला. आता चर्चा सल्ला विनिमय केला जातोय. चला मी कोलवड संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय, चला मित्रांनो वेळ इतका घेऊन चालणार नाहीये, कारण याच्यानंतर बरेचसे सामने अजूनही शिल्लक आहे त्या स्पर्धेमध्ये. चांगलं बॅटल मैदानावरती रंगलं जात आहे. पहिल्याच षटकामध्ये अभिनववरती हल्ला चढवला, त्याच्यानंतर शांत ठेवलाय आतापर्यंत ऋषिकेशनं. बॅटर्सचा यावेळी पुन्हा एकदा
हल्ला चढवण्याचा प्रयत्न झालाय, उंची जास्त आहे, लांबी नाही या बॉलवरती. रुपेशला देखील शून्याचा चष्मा घालून माघारी परतावं लागते. विकेटचं पतन. करायचे. तर क्रिकेटचा ज्या ज्यावेळी उल्लेख होतो मी वारंवार सांगतो की क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. 2006 या गोष्टीला साक्षीदार आहे. त्याच्यावर देखील आपण चर्चा करूयात. अगदी शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋषिकेश, नवीन बॅटर संदेश. पंचांचा अगदी शाहरुख खान स्टाईल ना इशारा, म्हणजेच वाईट आणि वाईटच्या माध्यमातून रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. यावेळी फुल टॉस. अगदी खूप काही करता आलं असतं या बॉलवरती, मात्र ज्यावेळी म्हटलं जातं ना की माणसाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी वाईट काळ सुरू होतो त्यावेळी चांगली गोष्ट देखील त्याच्या हातामधून निसटली जाते. आणि सध्याच्या घडीला तेच पाहत आहे. म्हणजे वाईट काळ सुरू झाला बॅटिंग करणाऱ्या खामगाव संघाचा आणि त्याचा फुल टॉस बॉल होता. त्याच्यावरती खूप चांगला फटका एक्झिक्यूट करता आला असता, मात्र ते झालं नाही. प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत. या शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या षटकातील धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर धावा झाल्यात 22. डबल 2. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल 6 मध्ये 36 ची गरज आहे, म्हणजे 6 षटकार कंपल्सरी चेस. या स्पर्धेचा नियम 7 मध्ये 36 करायचे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. गोलंदाज ऋषिकेश पुन्हा एकदा इन ऍक्शन. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बॉलवरती जजमेंट. 1 2 3 गॅदर केलं या बॉलला. आणि एकंदरीत चित्र पाहिलं तर येणारे 6 बॉल आणि 6 बॉलवरती 36 धावांची गरज. झटपट धावा करण्याची गरज आहे मॅच मध्ये, कारण 6 मध्ये 36 करायचे. प्रत्येक बॉलवरती एक मोठा प्रहार. ते कौतुक करूयात आपण ऋषिकेशच्या. अक्षरशः 3 विकेट्स त्याने त्याच्या गोलंदाजीमध्ये घेतले आणि आपल्या संघाला मात्र मॅच मध्ये कमबॅक करून दिले. 6 मध्ये 36 प्रत्येक बॉलवरती षटकार. सुजय गोलंदाजी ट्रॅकवर. सुजय आलाय. पहिला बॉल डॉट. 5 वरती 36. प्रफुल्ल नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. 5 मध्ये 36 करायचे. पहिलाच बॉल डॉट. दुसरा बॉल देखील डॉट. आणि येणाऱ्या आता 4 चेंडू आणि 4 चेंडूवरती तब्बल 36 धावांची गरज आहे. मॅच मध्ये शिल्लक अक्षरशः डॉमिनेट केलं. एका हाती आपल्या बाजूने हा सामना झुकवला मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या खोलवट संघाने. बॅटिंग खूप चांगली राहिली. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन ट्रॅक. इनफिल्ड मध्ये झेल सोडला जातोय. नुकसान नाहीये मी म्हणेल की झेल सोडल्यानंतर तरी क्षेत्ररक्षण हे तुमचं चांगलंच असायला हवं. यावेळी पुन्हा एकदा एक सिंगल येते. येणारे 3 बॉल आणि 3 वरती 35 धावांची गरज आहे. 3 बॉल शिल्लक आणि 3 वरती तब्बल या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. अकुटाप्याचा बॉल. पंचांचा इशारा. वाईट बॉल आला अगदी उंची अतिरिक्त आणि पंचाने बॉलला खारिज केलंय. वाईट येते. येणारे 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. धावांचा डोंगर मोठा गाठायचा. 34 धावांची गरज आहे 3 बॉलवरती. सुजय पुढे एकदा रवाना झाले. त्यावेळी बॅकफुटला गेले. जागा बनवली आणि फेकून दिले बॉलला.
स्वीपर कव्हर रिझन मध्ये आला यावेळी चौकार. मजा करूया शिल्लक राहिलाय. 30 धावाची गरज आणि मॅच मध्ये मी म्हणेल की पारड एका बाजूने जड झालाय. केवळ औपचारिकता फॉर्मॅलिटीज. षटकारा अतिरिक्त काही होणार नाही. म्हणजे कधी कधी काही गोष्टी उशिरा झाल्या तर त्या गोष्टींचा काही फायदा नसतो आणि तसं झालंय आता. म्हणजे उशीर आलेला षटकार आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये. म्हणजे एखादा आजार बलावल्यानंतर त्याच्यावरती औषध करत असताना आजार बरा होण्यासाठी बराच वेळ लागतो आणि तसंच झालंय. तुम्हाला ही जी मलमपट्टी ती सुरुवातीला करायची होती आणि उशीर झालाय. मी म्हणेल येणारा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची गरज राहिली या मॅच मध्ये. खोलवट संघ विजयाच्या दिशेने पुढच्या फेरीमध्ये. गरज नाही या बॉलची मी म्हणेल, मात्र आलाय वाईट बॉल. शेवटचा बॉल आहे, अगदी सहजरित्या सोडला तरी कोणत्या प्रकारचं नुकसान नाही, दर्पण नाही या बॉलवर. तर गोलंदाज काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळी पाहिलं तर एक अवांतर धाव तो खर्ची करतोय. शेवटचा बॉल. गोलंदाज इन ऍक्शन आहेत. या बॉलला पुन्हा एकदा खेळून काढलाय. बाउंड्री या बॉलवरती देईल देखील, मात्र नुकसान नाही. अर्थात कोलवट संघ ठरलाय या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ. चला मॅन ऑफ द मॅच साठी अभिनव आपण व्यासपीठावरती म्हणजेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या स्पर्धेचा पहिला अर्धशतक बनवणारा खेळाडू ठरलाय. अर्थात अभिनव 14 बॉल मध्ये 50 धावांची एक मातब्बर इनिंग आपण पाहिली होती अभिनवच्या बॅट मधून आणि त्या अभिनवला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मान देऊन पुरस्कृत केलं जाते. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्या दरम्यान जुडले जातात नीनाजी पटेकर.